आता आपण याच्यामध्ये मोहरी घालायची त्याच्यामध्ये. हां, त्याच्यानंतर लसूण घालायचा. लसूण थोडासा चांगला होईल परतला की त्याच्यामध्ये आपण थोडासा कोथिंबीर घालायचा. हळद किती? थोडी कमी चालेल. तिखट घालायचं. तिखट थोडं घालायचं याच्याकरता की कारण पाटोडीचा जो रस्सा आहे त्याच्यामध्ये तिखट खूप असतं. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं हे उकळलं पाणी घालायचं. थोडं चालेल, अगदी थोडं. बस बस बस. आणि आता हे होत असताना आपण हा याच्यामध्ये जो बेसन आपण हे करून ठेवलेलं आहे हे ढवळत राहायचं का? हे ढवळत राहायचं. मीठ घातलंय आपण, मीठ घालायचं याच्यामध्ये आणि हे भराभर ढवळत जायचं. आता स्वयंपाकघरात खूप आवाज आला की वाटतं ना बाहेर लय चाललंय काहीतरी, चाललंय आतमध्ये. ठीक आहे. आता जसं समजा आता हा सुटलाय गोळा पूर्ण सगळीकडे, कुठे चिपकलेला नाहीये. असा गोळा 2 मिनिट अजून होऊ द्यायचा आपण याच्यावर. आणि मग त्याच्यानंतर आपण या थाळीला तेल लावून ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हा जो गोळा आहे हा त्या थाळीवर, हा बंद करा आता. हा जो गोळा आहे हा याच्यावर घ्यायचा. लाटण्याला पण आपण तेल लावून हो घेतलेलं हो. आणि हा पहिल्यांदा गोळा जो आहे हा असा थापत जायचा आणि हलक्या हाताने आपण लाटणं फिरवायचं, अगदी हलक्या हाताने. आणि हे झाल्यानंतर याच्यावर ताबडतोब आपण ओला नारळ थापायचा. भात गेला पाहिजे. हा. आणि मग कोथिंबीर त्याने दिसतं खूप सुंदर वडी. त्याला थोडंसं आता थंड होऊ द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पण वड्या पाडायच्या. रेडी टू इट. काय गेलंय झालं. आता थंड झालं की वड्या पाडलं की रेडी टू इट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. वऱ्हाडी थाळी स्पेशल पाटवडीसाठी लागणारं साहित्य: बेसन, खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला लसूण, मोहरी, लाल तिखट, मीठ, हळद, धनेपूड आणि जिरेपूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून त्याचा घोळ तयार करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लसूण, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम पाणी, मीठ आणि बेसनाचा घोळ घालून सर्व मिश्रण ढवळून घ्यावं. एका प्लेटला तेल लावून बेसनाचं तयार मिश्रण त्यामध्ये ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यावं. लाटल्यानंतर वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात. पहिला पदार्थ करायचा आहे पंजाबी थाळी मधला. काय याचं नाव आहे? भिंडी फ्राय. भेंडी फ्राय. भेंडी भी तिकडे पण खाली जाते का? बहुत ज्यादा अलग अलग वैरायटी बनता है. ये उसमें से एक है. अलग अलग वैरायटी म्हणजे अजून काय काय होतं भेंडीचं? एक भिंडी में प्याज डाल के भी बनता है, बिना प्याज का बनता है. ये फ्राई करके बनाएंगे. भिंडी का रायता भी बनता है. अरे वाह, क्या दही के साथ? दही के साथ. व्हेरी नाईस. मग आपण भेंडी रायता नाही पाहणार आहोत, आपण भेंडी फ्राय पाहणार. भेंडी फ्राय. ठीक आहे. मग त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूयात. जी. मग कृती करूयात. काय हे? भिंडी, बेसन, धनिया पाउडर, हल्दी, मिर्ची पाउडर, नमक. एवढंच साहित्य? इतना सही. फटाफट बनतं एकदम. अरे वा, क्या बात आहे. ठीक आहे, आपण याच्या साहित्य तर पाहिलेले, कृतीकडे जाऊयात. पण त्याआधी मला सांगा, तुम्ही इथे शिक्षिका म्हणून काम पाहताय, एका इंग्लिश मीडियम स्कूलला तुम्ही हिस्ट्री जिओग्राफी शिकवताय. कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स? बहुत अच्छा. चांगला आहे एकदम. किती वर्षांपासून सर्व्हिस करता? 12 साल हो गए. 12 वर्ष. आणि मुंबईत येऊन 18 वर्ष झाली. म्हणजे आल्यावर आधी 6 वर्ष प्रिपरेशन केला. बीएड केला, एमकॉम केला, नंतर पढ़ाना शुरू किया. बीए केलं, एमकॉम केलं, मग पढ़ाना शुरू कर दिया. भेंडी फ्राय पण करणार आहोत. साहित्य आपण पाहिले, आता कृती करूयात. काय करायचं आधी? पहिले एक बाउल लेंगे. बरं. तेल आपण तापत ठेवलंय ना? बरं. भेंडी घेतली. भेंडी आपण उभी चिरून घेतली ना? हाँ. थोड़ा सा बेसन चाहिए. बरं. पुरे इतकं? ओके. पुढे मिक्स करायचं. अच्छे से उसको रैप करना है, खाली सिर्फ सूखा बेसन लेके सगळ्या भेंडीवरती ते पसरलं पाहिजे, लागलं पाहिजे सगळ्या भेंडीला. बरोबर. बस. अब इसको फ्राय करेंगे. आता तळून घ्यायची लगेच. ठीक आहे. तेल तर आपण आधीच तापत ठेवलंय. आता आपण भेंडी तळून घेऊयात. किती वेळ लागतो याला फ्राय व्हायला? 10 मिनिट. 10 मिनिटं. ठीक आहे.
भेंडी फ्राय मला अजून थोडासा वेळ आहे, आपण अजून थोड्याशा गप्पा मारूयात. चालेल. तुम्हाला आवडतं की नाही गप्पा मारायला? बहुत. कुणासोबत जास्ती वेळ तुम्ही घरात घालवता? कारण मिस्टर तुमचे बिझी, मुलं 10वीला आणि दुसरा किती? छोटा बेटा. छोटा बेटा बहुत बातें करता है. बहुत बातें करता है. आप वो 1 मिनट भी चुप नहीं रह सकता, कंटिन्यूअसली बात कर सकता है वो. तर त्याच्याशी तुम्ही जास्ती गप्पा मारता? बहुत. अच्छा, बरं. मग आता मला सांगा की आपण जेव्हा एका नवीन ठिकाणी जातो, 18 वर्षांपूर्वी तुम्ही इकडे आलात, तुमचं शिक्षण कुठे झालं होतं? दिल्लीला. दिल्लीमध्येच. पण आपली स्वप्न काही थांबत नाहीत, आपण जागा बदलतो, आपली पोझिशन चेंज होते, आपण करिअरमध्ये थोडे पुढे जातो, पण आपलं एक स्वप्न आपल्या पुढे पळत असतं. तो अभी आपका सपना क्या है? क्या क्या देखते हो आप बच्चों की नजर से, आपकी नजर से? मुंबई छोड़ के नहीं जाना है, सबसे पहली बात तो जो भी करना है यही करना है. मुंबईतच राहायचं. मुंबईच कळलं तुम्हाला? काय आमची म्हणतात? मुंबई. आमची मुंबई. क्या बात आहे. म्हणून मुंबईला एक मॅग्नेटिक सिटी म्हणतात. ऍक्च्युली मॅग्नेटिक सिटी है ना? है. तुम्हाला असा अनुभव आला? एकदम. काय असं घडलं मुंबईत आल्यावर की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की मुंबईतच राहावं? मॉन्सून, बारिश. आजकाल ती सुद्धा आता कमी झाली आहे. नहीं, बहुत जल्दी बारिश आने वाली है. बरोबर. वा वा, बारिश तथास्तु. बहुत बहुत पसंद है. तथास्तु. लवकर पाऊस पडू द्या. पण बरोबर आहे, तुम्हाला मुंबईत राहावं असं वाटतं. Yes. व्हेरी गुड. आता हे मुंबईचं नाव घेतलं की छान भेंडी सुद्धा फ्राय झाली आहे. ऑलमोस्ट हो गई. हो झालं. भेंडी आता डीप फ्राय झालेली आहे. आता आपल्याला काय करायचंय? भेंडी काढायची आहे. भेंडी काढायची आहे. ओके, ह्याच्यामध्ये काढून घेऊयात. भेंडी फ्राय झालेली आहे. व्हेरी गुड. अशी खायला सुद्धा फार छान लागते ना? हाँ, इसको आप रायते के लिए अगर यूज करना है तो ये सीधा आप दही में डाल सकते हैं ठंडा होने के बाद. बरं, लेकिन हम अभी इसमें मसाला डालेंगे. ठीक आहे. नाही, आम्हाला अजून एक रेसिपी मिळेलच ना. समजा आता ह्याला आम्हाला दह्यासोबत, तुम्ही मगाशी काय म्हणाला, दही भेंडी. दही भिंडी. बरं, हे करायचं असेल तर काय करायचं? दही के लेंगे, उसको फेंटेंगे और ये भिंडी उसमें डाल देंगे. बरं, आणि मग वरती फोडणी वगैरे द्यायची? नहीं नहीं, कुछ काही भी गरज नहीं. नाही. सिर्फ नमक और जीरा पाउडर अगर डालना है. क्या बात आहे. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. याला तुम्हाला जर छान दही भेंडी करायचं असेल तर फेटलेल्या दह्यामध्ये ही थंड झालेली भेंडी सोडा. बरोबर. अशा प्रकारे आपण दही भेंडी पण करू शकतो. जी. काय करायचं पुढे आता? मीठ घालायचं आहे. मीठ घालायचंय. ओके, बस. पुरे इतकं? बस. ओके, मीठ आपण घातलंय. पुढे काय? लाल मिरची. लाल मिरची. पुरे इतकी? जी. ओके. बरं, मला सांगा, बऱ्याच जणांकडे हे लाल तिखट जे ना ते आपल्या आपल्या पद्धतीने घरी करतात. त्याचं छान ते मसाला भाजून मग त्याची पावडर करतात. तुम्ही पण घरी करता? नहीं. नाही, मी बरं, ठीक आहे. पुढे? हल्दी पाउडर. ओके. आणि आता सूखा धनिया. सुखा धनिया, त्याची पण पावडरच. जी. ही पुरे इतकी? बस. बस. आता काय राहिलंय? उसको सिर्फ थोड़ा सा मिक्स करेंगे हम. घोळून घ्यायचं. हां. हे घ्या. भेंडी फ्राय तयार? तयार. क्या बात आहे. करायला अत्यंत सोपी, साहित्य कमी, घराघरात हे सगळं साहित्य अवेलेबल असतंच. बरोबर ना मितू मॅडम? बरोबर. आपण हे लगेच खाऊन बघू शकतो ना? बघा बरं कसं झालंय. बघा बघा. हलवाई को आप मिठाई खिला रहे हो. फॉर अ चेंज. फॉर अगेन. क्या बात आहे. अप्रतिम असं भेंडी फ्राय तयार झालेला आहे पंजाबी थाळी मधला. तुम्हाला हे करायचं असेल तर पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पंजाबी थाळी स्पेशल भेंडी फ्रायसाठी लागणारं साहित्य: उभी चिरलेली भेंडी, बेसन, धनेपूड, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उभी चिरलेली भेंडी घेऊन त्यात बेसन घालून गरम तेलात तळून घ्यावी. तळलेल्या भेंडीवर मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि धनेपूड घालून सर्व एकत्र करून घ्यावं आणि भेंडी फ्राय तयार करावी. खाद्यप्रकार फक्त तिथल्या करण्याच्या पद्धतीवर अवलंबून नाही आहेत, तर हे खाद्यप्रकार तिथल्या वातावरणावर सुद्धा अवलंबून आहेत. आणि असाच एक भारतातला फार सुंदर खाद्यप्रकार तो म्हणजे सिंधी खाद्यप्रकार.